विकेट ही कोणी लगातार घेतले तर महेंद्र मनोहर नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नेक्स्ट साईडला फटका मारलाय जाईल वन बाउन्स चौकार. 5 रन झाले स्कोर बोर्डवर पहिल्या बॉलच्या संपुष्टात. सुंदर अशी सुरुवात करून दिले संतोष याने. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे. परत एकदा मारला फटका डॉट बॉल. तीन बॉल 9 रन झाले स्कोर बोर्डवर. कॅचची संधी मिळतील फक्त 1 रन. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला फटका. झेलची संधी सुंदर असा झेल. विकेट मिळतोय. संतोष यांचा विकेट पडतोय आणि झेल घेतलाय किरण ठाकूर याने. सर चंदू आउट झाले. नवीन फलंदाज येतोय विक्की. स्कोर झालाय 10. कुलखंड चंदू नो +1 फ्रीट असेल. 12 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. शेवटचा 1 चेंडू बाकी. फ्रीट असेल. बघा फ्रीटचा फायदा उचलणार का फलंदाज विक्की. लेफ्टी बॅट्समॅन आहे. चान्सेस खूप आहेत. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. 12 रन्स पहिल्या ओव्हरच्या संपुष्टात. नवीन गोलंदाज येतोय एअर इंडिया कॉलनी यांचा मिल्केत.
मिल्केत बघू कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी आणि फलंदाज आहेत स्ट्राईकवर. सुंदर असा फेकी म्हणजे लेक रन. आता स्ट्राईकवर विकी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धारावीगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये उपस्थित सर्व अतिथी मान्यवर, सर्व खेळाडू आणि सर्व क्रिकेट रसिकांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुरुवातीचा आपण सामना सुरू असताना पाहतात. फलंदाजी मार्कवर फलंदाज संतोष यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर पळकवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या काहीशा वेडावर मधून बाहेर होता हा चेंडू. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, त्यामुळे निर्धार चेंडू काहीसा पाहायला मिळाला. नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस आपण पाहत आहोत. चांगली संकल्पना धारावीगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला भेटीला येत आहे. चार चेंडूंच्या समाप्तीने धावसंख्या धाव फलकावर असतील 16. विकी डाव्या त्याच्या फलंदाजी मार्कवर फॉल केलेला आहे, परंतु गॅप मध्ये मात्र काही राहणार नाही. या चेंडू क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी गफलत होत असताना त्याच दरम्यान फक्त एकच धाव चेंडू मिळेल फलंदाजांना. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू 17 धावसंख्या धाव फलकावर. यावेळेस फटका चांगला उंचावर मिळालेला, पाठवलेला काही कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर आलेला षटकार. संतोष काळाचा स्ट्रगल जरूर करत होता, परंतु या संघर्षामध्ये एक हा षटकार संघर्षावर संजीवनी देणारा हा षटकार. एकूण 2 षटकांची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 23 धावसंख्येचा. सुरुवात चांगली झालेला आहे. षटकार आला आणि षटकाराने मात्र एक चांगला आकार दिला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला. पाहूया तर अजूनही 2 षटके शिल्लक असतील. 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. 4 षटकांचा खरं तर हा सामना सुरू होता. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये आतापर्यंत 23 धावसंख्या उभारलेल्या आहेत. गोलंदाज प्रदीप येथील गोलंदाजी मार्कवर सामोर जातील विकी. याला सुद्धा पल केलेला आहे. गॅप मध्ये असेल का हा चेंडू. त्यावेळेस क्षेत्ररक्षकाला चकवून मात्र मिस जजमेंटच्या जोरावर फलंदाजांना प्राप्त होतील 4 धावा. आलेला आहे चौकार. फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षकांच्या जजमेंट मध्ये काहीशी कमतरता. मला चौकार आता धावफलक जाऊन पोहोचला तर म्हणजे 27 वर. आता जसा खेळ पुढे चाललेला आहे तस तसा मात्र धावसंख्येला चांगला आकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सावकाराला आणि चौकाराने एक चांगली सुसज्ज धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला बॅटिंग टीमचा. याला सुद्धा हवेमध्ये फटका झेल घेण्याची शक्यता असेल का, परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये एका धावासाठी. एकच धाव मिळाली. 28 धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक डीप मध्ये स्क्वेअर लेग, एक डीप मध्ये मिडल कॅट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आणि अशातच फटका घुसलेला आहे, परंतु टायमिंग मात्र काय समज झालेला आहे. विस्टामिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑन मध्ये एक सुरेख असा सोपा असा झेल प्राप्त करून फलंदाज विकी यांना परतायला जात आहे माघारी. सफलता क्रमांक 2 प्राप्त होईल.
नवीन फलंदाज दीपक गितारी फलंदाजी मार्गचा दाबा सामोरे जातील प्रदीप यांच्या गोलंदाजीला. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुढे सरसाम देत असताना पंच कॅमेरा जोरदार, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आला. सहा दिशेने खेचलेल्या क्षेत्ररक्षकांच्या मोठमोठ प्लेसमेंट जरूर केले होते, परंतु क्षेत्ररक्षकांची जबाबदारी चांगली. चेंडूपर्यंत आला, चेंडू कलेक्ट केला आणि फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव वाढण्याची मुलं मिळाल्या फलंदाजांना. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल धावसंख्या फलकावर असतील तर म्हणजे 30. सर्व कशा गोलंदाजी केलेल्या प्रदीप यांनी आतापर्यंत हाताळलेल्या 5 चेंडूंमध्ये अवघे 7 धावसंख्या खर्च केली. त्याच दरम्यान ग्राउंड लंडनमध्ये ट्रॅव्हल आलेला चेंडू हे चेंडू सुद्धा मिळेल 1 धाव. 3 षटकांच्या झाल्या समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील 31. शेवटच्या षटकाला सुरुवात करतात म्हणून राईट मार्केटचा मारा असेल तर त्यांना समोर जातील फलंदाज दीपक. वाईट बॉल आला. अतिरिक्त स्वरूपाचे चेंडू मात्र टाळावे लागतील, कारण डोक्याडोक्यात तोडतात दुसऱ्या इनिंग्स मध्ये ज्या अतिरिक्त धावा आपण खर्च करत असतो. अतिरिक्त धावा खर्च केल्यानंतर फलंदाजांना कोणतीही मेहनत न करता धावफलकावर धावा जोडण्यामध्ये मात्र काहीसा आधार मिळत असतो. त्याच दरम्यान धावा पंचांचा इशारा येईल की फलंदाज आणखी एक होतील बाद. बॅटची खरं तर आतली करा घेतली होती आणि यष्टीरक्षकांनी त्यांची चोख कामगिरी बजावत असताना फलंदाज क्रमांक 3 दीपक यांना परतावा मागावा. बाजू नवीन फलंदाज बाळकृष्ण येथील फलंदाजी मार्कर ड्राईव्ह केलेल्या मध्ये चेंडू जात आहे, परंतु संतोष येथे पुन्हा एकदा शॉकिंग गेंडवर. संतोषांच्या बॅट मधून जरा आपण एक षटकार पाहिला होता आणि आता प्रेक्षकांना त्या षटकारांची पुन्हा एकदा अपेक्षा आहे, कारण धावसंख्या धावफलकावर जर पाहिले तर फक्त आणि फक्त 33 पाहायला मिळतं. अजूनही शेवटचे 4 चेंडू जरी शिल्लक असले तरी सुद्धा एक मोठं आव्हान मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर प्रस्थापित करावे लागेल. पाहत शेवटचे 4 चेंडू टप्प्याचा हा प्रथम चेंडू होता. फलंदाजांना हात मोकळे करण्याची कोणतीही संधी या चेंडूने दिली नव्हती. बरोबर बिंदूमध्ये निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. आता मात्र शेवटची 3 चेंडू शिल्लक. बरोबर जसं आपण क्षेत्ररक्षण घातलेलं आहे त्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी सुद्धा झाला आहे. या फटका चांगला पल केलेला स्क्वेअरच्या दिशेने पावला पंचांचा काय इशारा येऊन 1 धाव घोषित स्वरूपाची 1 धाव मिळाली मित्र फलंदाजांना. हार्ड लक म्हणावं लागतं. जेव्हा आपण 3 बाजूने जेव्हा बाउंड्रीला उपस्थित असते तेव्हा असे चांगले फटके जरूर पाहायला मिळतात, परंतु मैदानाचं भान राखून फलंदाजी करावी लागते. आता जिथे 4 धावा जिथे 6 धावा असतात तिथे मात्र फक्त एका धावांवर समाधान मानावं लागतं. 1 धाव मिळाली धावसंख्या हळूवार गतीने परत जात असताना जाऊन पोहोचणे 34 वर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. फटका चांगला 6 दिशेने, परंतु 6 क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात अखेरीस संतोष यांना संपवावे लागेल आपले खेळ. बराच काळ स्ट्रगल पाहिला. एक षटकार जरी त्यांच्या बॅट मधून आपण पाहिला होता, त्यांच्या सहाय्याने 2 चौकार सुद्धा लगावले होते, परंतु त्यानंतर मात्र काहीसे स्ट्रगल करताना दिसले आणि या स्ट्रगल मध्ये अखेरकर रनआउटच्या स्वरूपात आपला विकेट गमावला. आता शेवटचा चेंडू शिल्लक.
दीपक यांचा खेळलेला फटका, राम बाळकृष्ण यांचा खेळलेला फटका जाऊन फक्त घोषित क्षेत्रामध्ये एका धावासाठी. एकच धाव शेवटच्या चेंडूवर आणि एकूण धावसंख्या धावफलकावर लावल्या जातील त्या म्हणजे 35 आणि 36 धावसंख्येचा आव्हान आता मात्र समोर प्रस्थापित असेल. 36 धावसंख्या आपल्याला चेस करायच्या आहेत. नितेश रावण आणि आर के ब्रदर्स दोन्ही संघाचे संगणक आणि आपण विनंती करत आहोत की आपण यायचा व्यासपीठावर दारागाव प्रीमियर लीगचा पहिला सामना असेल खरं तर दोन्ही संघाचे संगणक आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. तर सुरुवात केली जाईल. 36 धावसंख्येचे आव्हान मात्र समोर आहे आणि आव्हान पार पाडण्यासाठी आलेल्या सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतात. सुनील शॉकिंग यांचा ताबा घेतला तर पवन नॉन शॉकिंग यांवर तर गोलंदाजीची सुरुवात करतात. नॉन शॉकिंग यांवर चांगला कट केलेला आहे परंतु सगळं पवनच्या वेजनमध्ये. तसंच मी विनंती करत आहे की श्री अनंत नाईक साहेब आपल्याला व्यासपीठावर नसमस्त व्हायचं आहे. आपण दारागाव प्रीमियर लीग मध्ये
सहर्ष स्वागत करत आहे त्यांनी. अनंत नाईक साहेब आपण व्यासपीठावर नसमस्त होण्याची कृपा करावी. सगळ्यांनी पुन्हा एकदा विनंती करत आहोत यतीश इलेव्हन आणि आर के ब्रदर्स. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला नवीन सामना व स्पर्धेतील पहिला सामना सुरू करायचा आहे. त्यामुळे विनंती करेन की यतीश इलेव्हन आणि आर के ब्रदर्स संघाचे कार्यभार आपल्याला यायचं व्यासपीठावर. मध्ये उडवलेला हा फटका गाठील सीमारेषा आणि व्यासपीठाला सलामी देत असताना आलेला हा षटकार उत्तम असा फटका होता आणि नवीन फलंदाज प्रदीप आलेला असताना एक चांगला दर्जेदार हा षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. तर या मॅच मध्ये कोणत्या फलंदाज जर लागोपाठच्या 2 षटकार लगावत आहेत अथवा कोणत्या फलंदाज लागोपाठच्या 2 विकेट्स घेत आहेत तर नरेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते आपल्याला रोख रुपये 500 रुपयाचा पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेला आहे. दोन षटकार आणि 2 विकेट्स लागोपाठच्या रोख रुपये 500 रुपयाचा पारितोषिक नरेंद्र नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तुम्ही एक चांगला स्टेज येतो एक चांगली संधी सर्वच खेळाडूंसाठी हे सांगण्यात येईल. ग्राउंड घेतलं ड्राईव्ह केला होता खरं तर रनऑफच्या दिशेने फटका सुंदर होता दर्शनीय फटका होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. दहा धावसंख्या फटकावर प्रदीप स्टेपआउट करण्याचा प्रयत्न परंतु जो संपर्क हवा होता बॅट सोबत हे कम्युनिकेशन आणि जे स्किल हवा होता परंतु ते मात्र काय झाला नाही. एकच धाव मिळाली आणि पहिल्या षटकाचे झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील त्या म्हणजे 1-11 नेल्सन आकडा कायसा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पहिल्या षटकाचे झाले समाप्त त्यानंतर धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 11 आणि 1 विकेट सुद्धा गमावलेला आहे. स्कोर कार्डवर जेव्हा जेव्हा असं मात्र आकडे येतात तेव्हा त्यांना नेल्सन आकडा असं म्हटलं जातं. चला पुन्हा एकदा विनंती करायला आपण यतीश इलेव्हन आणि आर के ब्रदर्स. यतीश इलेव्हन आणि आर के ब्रदर्स दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावर. पहिला सामना असेल धारावी गाव प्रीमियर लीग 2025 मधून. हॅलो हॅलो पहिलं षटक काहीच महाग भेटेल 11 धावसंख्या जरी खर्च केला असला तरी सुद्धा समोर जो आपण आव्हान निश्चित केलेलं आहे आव्हान प्रस्थापित केलेलं आहे फक्त 36 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे त्यामुळे 11 धावसंख्या सुद्धा खर्चिक म्हणता येईल आपल्याला. भारत कमबॅक करता येईल का एखाद्या गोलंदाजाला की दुसरा फलंदाज मात्र आपल्या फलंदाजीने ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलेला आहे तोच प्रभाव या षटकामध्ये सुद्धा दाखवता येईल. भारत केलेला आहे परंतु पाहुयात क्षेत्ररक्षक जरूर धावत आहेत पण अपुरा मैदान असल्या कारणाने चेंडू जाईल फक्त घोषित क्षेत्रात एका धावासाठी. एकच धाव मिळाली आणि धावफलक हळूवार गतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचला 12वर. अनिल सुरुवात करत आहेत एक चांगला चेंडू होता 12 धावसंख्या धावफलकावर आहेत.
प्रदीप जिथे चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. त्याच दरम्यान पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फार बाहेर राहिला बॅट मधून सुद्धा आणि वाईड लाईन मधून सुद्धा. त्यामुळे पंचांनी घोषित केलं की हा चेंडू असेल वाईड बॉल. तरी त्या सरापासून धाव केली जाईल. काही कॉर्नर मध्ये फटका खेचला होता. दुसऱ्या धावाचा जोरदार प्रयत्न आहे, परंतु आता प्रदीप काहीशा अडचणीत. फेकी जर चांगली झाली असती, फेकी जर पोहोचली असती यष्टिरक्षकापर्यंत, तर मात्र प्रदीप काहीशा अडचणीमध्ये सापडले असते. परंतु वेळेवर फेकी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच दरम्यान कार्तिक नाईक यांच्यासाठी खुशखबर असेल. जर आपण झेल पकडला तर ₹1,00,000 ₹1,000 पारितोषिक आयुष भोयर यांच्या माध्यमातून आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यामुळे बक्षिसांचा व्यवसाय या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि जर कार्तिक नाईकने कोणताही चेंडू अडवला, क्षेत्ररक्षण केलं, तर मात्र प्रत्येक चेंडूसाठी ₹100 पारितोषिक असेल. हवेमध्ये होता हा फटका, परंतु चांगलं जजमेंट. चेंडू पर्यंत गेले नाहीत, कारण कदाचित काहीसा पुढे राहिला असता आणि चकवा देऊन मात्र सीमारेषा गाठली असती त्या चेंडूने. चांगलं जजमेंट. फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावर असतील 20. कट करायचा होता, परंतु पवार वैयक्तिक 2 चेंडू खेळत असताना आता मात्र हवेमध्ये गेला चेंडू. लॉंग ऑफला संधी आहे आणि संधीचा सोनं सुद्धा केलं जाईल. सफलता क्रमांक 2 पवार यांच्या स्वरूपात प्राप्त होईल. 20 धावसंख्या धावफलकावर आहेत. 2 षटकांची समाप्ती आणि आता येणारे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असेल. चला तर पुन्हा एकदा मी विनंती करत आहोत. यतीश 11 विरुद्ध आरके ब्रदर्स असा पहिला सामना असेल. तरी दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. ओव्हर झालेलं आहे. हो, पहिला बॉल 1 धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौका, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर विकेट. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. आव्हान काहीसं सोपं समोर दिसून येत आहे, परंतु जर विकेट्स मिळवलं गोलंदाजी करणाऱ्या संघाने तर एक कडवं आव्हान मात्र फलंदाजी समोर प्रस्थापित करू शकतात. चेंडू चांगला होता. यष्टिरक्षकांना आपण पाहू शकाल, बरोबर यष्ट्यांना बिलगून मात्र यष्टिरक्षण करत आहेत. फार कमी यष्टिरक्षक असे पाहायला मिळतात आणि फलंदाजांसाठी मग जी रेंज ऑफ शॉट्स असते ती काहीशी मात्र कमी होऊन जाते. स्टेप आउट करण्याचा जो एक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजांच्या माध्यमातून, तो मात्र फलंदाजांना करता येत नाही. तरी सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवत असताना प्रदीप यांनी केलेला स्टेप आउटचा हा फटका. 1च धाव मिळाली. कार्तिक नाईक यांच्यासाठी पुन्हा एकदा खुशखबर असेल. जर आपण कॅच पकडत आहात तर ₹100 पारितोषिक सुद्धा आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. 100 नाही तर आता 100 वरून वाढून ₹500. त्यामुळे बक्षिसांची बहुचार होत आहे कार्तिक नाईकवर. कॅच पकडली तर अगोदर जे ₹1000 पारितोषिक होतं त्याला आता जोड लागली होती म्हणजे ₹500. तर एकूण कॅच पकडली तर मात्र ₹1,500 खिशात घेऊ शकतात. फटका चांगला आहे, फ्लॅट खेचलेला फटका, परंतु विसावेल सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि आता जे फलंदाज मात्र षटकाराने आत्मविश्वास उंचावला होता त्यानंतर मात्र विकेट गमावली.
तर नँगीसाठी खुशखबर असेल, जर आपण हॅट्रिक घेतली तर रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक विष्णू शर्मा यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. प्रेक्षणीय सामना आहे आणि प्रेक्षणीय सामन्यासाठी मात्र बक्षिसांची बौछार होत असताना आपल्याला दिसत आहे. कॅचेस साठी बक्षीस आहे, षटकार चौकारांसाठी बक्षीस आहे, विकेटसाठी बक्षीस आहे. त्यामुळे धारावी प्रीमियर लीग कशा पद्धतीने सुरू होईल, धारावी प्रीमियर लीग कशा पद्धतीने चालेल हे चित्र मात्र आपल्या समोर पहिल्या सामन्यात दाखवून दिलेलं आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि आता धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिली तर ती असेल किती आलं 27 वर स्थगित. त्याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे श्री भरत पाटील साहेब. धारावी प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अनंत ग्राउंड चेंडू चाललेला आहे, 2चा कॉल आहे आणि दुसरी धाव मात्र फंबलिंग झाल्या कारणाने सुद्धा सहजरित्या होईल पूर्ण. 2 धावांनी मात्र तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 धावसंख्या धावफलकावर असतील आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना आवश्यकता असेल 7 धावसंख्येची. 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. चला तर आता शेवटचा कॉल असेल आपल्याला. यतीश इलेव्हन आणि आरके ब्रदर्स, रोहन पाटील आणि सुशांत नाईक दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचं व्यासपीठावर. हा सामना संपल्या अगोदरच आपल्याला टॉस होणे बंधनकारक होते, पण अजूनही आपण व्यासपीठावर आलेला नाही आहात. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन की दोन्ही कर्णधारांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि 6 चेंडूंमागे 7 धावसंख्येची आवश्यकता असताना जबाबदारी सोपवलेली आहे विकीवर. 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. सहा चेंडू 7 धावा. फटका चांगला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेचलेला, एकदा तर सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि प्रदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील. फेकी खराब आहे, फेकी हळूवार आहे आणि याचा फायदा मात्र फलंदाजांना चांगलाच मिळत आहे. आता येणारे 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 1 रन शॉट आहे का? धन्यवाद. समीकरण पुन्हा एकदा आपण बदलवत. येणारे 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. मध्ये आहे परंतु जाईल घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमागे आवश्यकता असेल 5 धावाची. चार चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले फलंदाज. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही. आता मात्र गोलंदाज या षटकामध्ये आपल्या संघासाठी कमबॅक करत असताना येणारे 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता असेल. परंतु प्रदीप, एक षटकार प्रदीप यांच्या बॅटमधून आपण पाहिला, एक चौकार आपण प्रदीपच्या बॅटमधून पाहिला. हवेमध्ये आहे, झेल घेण्याची शक्यता आणि सोपा, सहज आणि सुरेख असा झेल सुद्धा प्राप्त केला जाईल. सीमारेषे लगत तैनात असतील तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक पॉइंट, एक वाईडिश मिड ऑफ, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. मिड विकेटचा क्षेत्रक्षे थोडासा शॉर्ट, थोडासा सिली मिड विकेट उपस्थित होता. त्याच दरम्यान 2 धावा सुद्धा केल्या जात आहेत पूर्ण. आणि आता समीकरण असेल 1 चेंडू आणि 3 धावा.
कंपल्सरी 3 धावा आपल्याला काढाव्या लागतील जरा सामना आपल्या नावावर करायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या टीमला. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच सामना, प्रेक्षणीय सामना, काय मजेशीर ठरलेला आहे. यतीश 11 आणि आर.के. ब्रदर्स, पुन्हा एकदा मी विनंती करत आहोत आपण यायचं व्यासपीठावर. दोन्ही संघाचे कर्णधार आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असताना धावफलकावर लागली गेली ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन क्षेत्ररक्षण करणारी टीम. तर या स्पर्धेतील आपला प्रवास इथे संपलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला हे आम्ही सूचित करू इच्छितो. धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि एक चांगला खेळ सुद्धा प्रदर्शित केलात आपण. तर एअर इंडिया कॉलनीचा हा संघ होता. आपण फलंदाजी करताना पाहत होता. हार्ड लक मानावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवटी येता येता मात्र शेवट काही गोड करता आला नाही. हार्ड लक मानावं लागेल. तसेच क्षेत्ररक्षण करत असताना सिव्स दारळ संघ आपण पाहत होतात. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक चांगला दमदार विजय आपण प्राप्त केला. चला तर आपण सुरुवात करूया दारळ प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना असेल यतीश 11 विरुद्ध आर.के. ब्रदर्स. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन, पुन्हा एकदा विनंती करेन की आपण यायचं व्यासपीठावर. यतीश 11 आणि आर.के. ब्रदर्स, शेवटचा कॉल असेल आपल्याला. तर या सामन्यातील सामनावीर आपण घोषित करणार आहोत. फलंदाजी करत असताना 19 धावसंख्या त्यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या आणि त्या 19 धावसंख्येच्या जोरावर मात्र एक चांगलं आव्हान, सुसज्जित असं